गाडगीकर वय 40 वर्ष यांचा सावकारीचा व्यवसाय आहे। त्यांचं नागपुरात ऑफिस देखील आहे। त्यांच्या ऑफिसमधील कर्मचारी सुनील मधुकर सहारे वय 40 वर्ष हे फिर्यादीने ग्राहकांना दिलेल्या लोनच्या परतफेडीचे हप्ते कलेक्शन करून फिर्यादीच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचे काम करतात। मात्र मागील 1 ते 1.5 वर्षापासून सुनील मधुकर सहारे यांनी फिर्यादीच्या ग्राहकाकडून कलेक्शन केलेले पैसे फिर्यादीच्या अकाउंटमध्ये न टाकता आपल्या 2 भावांसोबत संगतमताने ते पैसे कलेक्शन केलेले पैसे 7,78,000 हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा वापर केला। फिर्यादीने त्यांना विश्वासात घेऊन याची विचारणा केली असता पैसे परत न करणार आणि त्यांना मारण्याची धमकी देखील दिली। या प्रकरणी फिर्यादीने धंतोली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास धंतोली पोलीस करीत आहे। पोलीस स्टेशन धंतोलीमध्ये काँग्रेस नगर येथे एक अपार्टमेंट आहे, राधा दामोदर अपार्टमेंट नावाचं। तिथे आशिष मनोहर उरकुडे हे राहतात। त्यांच्या वडिलांसोबत आणि त्यांच्या परिवारासह राहत होते। त्यांचे जे वडील आहे मनोहर गोविंद उरकुडे, हे वर्ष 85 वर्षाचे होते। ते आर्मीमध्ये कार्यरत होते। त्यानंतर तिथून रिटायर झाल्यानंतर रेल्वेमध्ये होते आणि तिथून पण रिटायर झाले आणि ते 85 वर्षाचे असल्यामुळे आजाराने ग्रसित होते आणि ते झोपेसाठी पण औषधं वगैरे घेत होते। तर त्या आजाराने ग्रसित झाल्यामुळे त्यांना झोपेचा त्रास आणि औषधं सारखे लागत असल्यामुळे त्या आजारपणाला कंटाळून त्यांनी टेरेसवरनं उडी मारून आत्महत्या केलेली आहे। हो, 1971च्या लढाईमध्ये यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं असं त्यांच्या मुलाकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे।